मसाले छान भाजलेले आहेत, मस्त वास येतो ह्याचा। 10 मिनिटं तरी। नमस्कार, मी पूजा डायरी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 12 वाजले की आपला छान रेसिपीचा व्हिडिओ दररोज येत असतो। अगदी तसंच आज सुद्धा तुमच्या फायद्याचा आणि खूप खास अशी रेसिपी मी बनवणार आहे। आणि ती रेसिपी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आता श्रावण महिना चालू आहे, चातुर्मासाचे दिवस सुद्धा सगळीकडे चालू आहेत आणि या महिन्यामध्ये आपण कांदा लसूण अजिबात खात नसतो। मग तुम्ही म्हणाल की कांदा लसूण खायचं नाही तर मग भाजी कशी बनवायची किंवा मग भाजी खायचीच नाही का? तर असं अजिबात नाही, आपण भाजी खाऊ शकतो त्याच चवीने किंवा तीच भाजी खूप चविष्ट आणि घट्ट होते, ते पण कांदा लसूण न वापरता। तर आजची जी आपली रेसिपी आहे ती हीच आहे की कांदा लसूण न वापरता बनवलेलं वाटण। चला तर मग वेळ न घालवता आता आपण हे वाटण कसं बनवायचं ते बघूयात। वाटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो, सिमला मिरची, आलं, धने, जिरं, वेलची, चक्री फूल, दालचिनी, लवंग आणि मिरे। सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे धने आहेत ते छान भाजून घ्यायचे आहेत। खूप जास्त नाहीत भाजायचे, ह्याचा रंग सुद्धा बदलून द्यायचा नाही। अगदी त्याचा वास यायला लागला की लगेच आपल्याला ते धने जे आहेत त्यात दुसरे मसाले ऍड करायचे आहेत। कढई अगोदरच छान गरम झालेली होती। धने हलकेसेच भाजलेले आहेत तरी त्याचा खूप छान असा वास येतोय। यामध्ये लगेच आपण हे जे जिरं आहे ते जिरं घालून घेणार आहोत आणि हे बाकीचे जे मसाले आहे, वेलची, दालचिनी, लवंग, चक्री फूल, हे सगळे मसाले आपण छान भाजून घेऊयात। खूप जास्त वेळ अजिबात भाजायचे नाही। तुमच्याकडे जर धनेपूड असेल तर तुम्ही धने नाही घातले तरी चालते। सगळे मसाले एकत्र भाजलेले आहेत तर खूप छान सुवास येतोय ह्याचा। मस्त मसाल्यांचा वास म्हणजे बापरे, खूप भारी वास येतो। मी जो काळा मसाला बनवत असते, तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या रेसिपीमध्ये बघत असता, त्यात सुद्धा हे मी मसाले भाजूनच घालते, त्यामुळे तो मसाला अजून छान होत असतो। अगदी तसंच आपल्याला हा मसाला आता भाजून घ्यायचा आहे। हे खडे मसाले जे आहेत तेच ह्या वाटणाची खासियत आहे। मसाले छान भाजलेले आहेत, मस्त वास येतो ह्याचा। आता मी लगेच हे गॅसवरून काढून घेते आणि मिक्सर मधून आता आपल्याला हे मसाले बारीक वाटून घ्यायचे आहेत। आता मी ह्या सगळ्या मसाल्यांना वाटून घेते। तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटो मध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता, पण त्याने काय होतं, टोमॅटो ओला असतो त्यामुळे हे मसाल्याची छान अशी बारीक पूड होत नाही, त्यामुळे मी असं हे वेगळे वाटून घेते। गरमागरम मसाले आणि ते मिक्सर मधून एवढी छान बारीक अशी पूड केली तर खूप छान वास येतो ह्याचा। लगेच मी एका वाटीमध्ये हे मसाले जे आहेत ते काढून घेते। वाह, मस्त खडे मसाले आता आपले वाटून झालेले आहेत। आता आपण एका कढईत थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि लगेच त्यामध्ये हे जे सिमला मिरची आहे ती घालून घ्यायची। 5 मिनिटं हिला छान परतवून घ्यायची। ह्या वाटणामध्ये कांद्याच्या ऐवजी आपण सिमला मिरची वापरतोय। जास्त आपल्याला ही भाजून घ्यायची नाही, 5 मिनिटं फक्त परतून घ्यायची। सिमला मिरची जी आहे ती इतपत आपली तेलामध्ये परतायला हवी, ह्याच्यापेक्षा जास्त नको। आता लगेच हा जो टोमॅटो आहे हा पण याच्यात घालून घ्यायचा। टोमॅटो मध्ये पाण्याचे प्रमाण जे असते ते खूप जास्त असतं, त्यामुळे हा जो टोमॅटो आहे तो जास्त वेळ परतून घ्यायचा, 10 मिनिटं तरी। आणि हे जे आपल्याकडे मगाशी आलं होतं ते पण ह्याच्यातच घालून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं। आता मी 5 मिनिटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवते। 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण बघू हे किती छान झालेलं आहे। तुम्ही बघू शकता ह्याचा रंग पण खूप छान झालेला आहे। सिमला मिरची पण छान परतून झालेली आहे। आता आपण गॅस बंद करायचा आणि ह्याला थंड होऊ द्यायचं। हे गार झाल्यावरच का वाटायचं तर त्याचं हे कारण आहे की आपलं जे वाटण आहे ते जास्त दिवस टिकावं, लवकर खराब होऊ नये आणि त्याचा रंग सुद्धा गरम गरम जर आपण वाटलं तर त्याचा रंग सुद्धा बदलतो, त्यामुळे थंड झाल्यावरच ते वाटायचं, जेणेकरून तो जास्त दिवस पण टिकतो आणि त्याचा रंग जो आहे तो पण लालसर राहतो। हे मिश्रण आपल्याला हवं तितकं थंड झालेलं आहे। आता हे मिक्सर मधून लगेच आपण बारीक करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मगाशी आपण जे खडे मसाले बारीक करून घेतले होते ते सुद्धा ह्याच्यातच घालून घ्यायचे आहेत आणि लगेच मिक्सर मधून बारीक करायचं।
वाटून झाल्याच्या नंतर हे जे वाटण आहे ते अशा रंगाचं दिसतं. परफेक्ट असं झालेलं आहे. त्याचा मसाल्यांचा जो वास आहे ते सुद्धा परफेक्ट आहे. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झालेल्या आहेत. तुमचं जर वाटण अशा रंगाचं नाही झालं किंवा असं नाही झालं तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो आपला डबल परत पुन्हा संपूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला समजेल की तुमचं काय चुकलेलं आहे ते. आणि हे जे वाटण आहे ते फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर 15 दिवस आरामात होतं. तुम्ही कांदा लसूण पूर्णपणे विसरून जाल. अशा प्रकारचं हे जे वाटण आहे ह्यामुळे आपल्या भाजीला दररोजच्या ज्या भाज्या असतात त्याला छान चव येते. शिवाय जे भाजीचा घट्टपणा असतो तो सुद्धा ह्या वाटणामुळे होत असतो. तर अशा प्रकारचं हे वाटण तुम्ही नक्की बनवा. तुम्हाला खूप आवडेल. आणि नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओज येण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओला मात्र लाईक आणि कमेंट तर नक्कीच करा, कारण खूप फायद्याचं आहे. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आगळ्या वेगळ्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.